सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। माझी विनंती अशी असणार आहे की आपण हा संवाद सुरू करत असताना मला थोडंसं असं कळावं की माझा आवाज आपणाला ऐकायला येतो आहे। माझा जर आवाज आपणाला ऐकू येत असेल तर मग आपण कमेंट्स बॉक्समध्ये थोडंसं यस म्हणून लिहा। आपण एका महत्त्वाच्या विषयावरती आज चर्चा करणार आहोत। बहुजन संघटक या फेसबुक पेज चालवणारे सर्व प्रतिनिधी यांचं सुरुवातीला मनापासून स्वागत। 1-2 मिनिट आपण थांबूया, म्हणजे आणखी काही लोक जॉईन होताना आपल्याला दिसत आहेत। खरं तर बहुजन संघटन हे जे फेसबुक पेज आहे ते महाराष्ट्राच्या एकूण प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे। त्या सर्व टीमचं आपण स्वागत आणि कौतुक करायला पाहिजे, कारण ते सतत अहोरात्र या ठिकाणी प्रबोधनाच्या चळवळीमध्ये आपलं योगदान देत आहेत। आमचे मित्र राहुल खांडेकर यांचा कालच फोन आला आणि अण्णाभाऊ साठे यांचा जो काही रशियामध्ये पुतळा बसवला गेला त्या संबंधाने आपण आज बोलणार आहोत। आपण सुरू करूया। खरं तर खूप एका महत्त्वाच्या विषयाच्या अंगानं आपण या फेसबुकच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। ते निमित्त आहे की लोकशाहीर, सत्यशोधक, साहित्य सम्राट शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा रशियाच्या मॉस्को या राजधानीमध्ये अर्धपुतळा या ठिकाणी बसवला गेला आणि महाराष्ट्रासह देशभर या घटनेचं कौतुक सुरू झालं। कौतुक होणं स्वाभाविक आहे, व्हायलाच पाहिजे, कारण आपण ज्या महामानवांच्या विचारांचा आधार घेऊन आपल्या एकूणच परिवर्तनाच्या चळवळी पुढे चालवत असतो, अशा एखाद्या महामानवांचा जेव्हा जगाच्या पातळीवरती त्यांची दखल घेतली जाते तेव्हा आपण त्यांचे वारसदार म्हणून, वैचारिक वारसदार म्हणून, त्यांचे एकूणच सगळे पाईक म्हणून म्हणू आपण, किंवा त्यांना मानणारे लोक म्हणून आपल्याला आनंद होणं हे स्वाभाविक आहे। खरं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल बोलत असताना आपण समजून घ्यायला पाहिजे, किंवा ही मांडणी करत असताना समजून घ्यायला पाहिजे की अण्णाभाऊंचं रशियामध्ये का कौतुक झालं, किंवा बाबासाहेबांचं वेगवेगळ्या देशामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून का कौतुक होतं आहे, महात्मा फुलेंचं जगाच्या पातळीवरती का कौतुक होतं आहे, संत तुकारामाचे सगळे अभंग जगभर या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेमध्ये आज अनुवादित होत आहेत, ते का होत आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जगभर का पोचतो आहे, सावित्रीमाईंचा विचार जगभर का पोचतो आहे, जगज्योती बसवण्णा ज्यांनी 12व्या शतकामध्ये आंतरजातीय विवाह घडवून आणला आणि इथल्या धर्मव्यवस्थेच्या समोर आव्हान केलं, त्यांचा विचार जगभर का या ठिकाणी चर्चेला जातो आहे। हे सगळ्या मुद्द्यांचा जेव्हा आपण विचार करायला जातो, जगभर चर्चा होणारे जे काही महामानवांचे विचार आहेत त्या पार्श्वभूमीवर भारताच्या पातळीवरती मात्र त्यांची कुचंबना का होती आहे, त्यांना दुर्लक्षित का केलं जातं आहे, त्यांना बाजूला ठेवण्याचं राजकारण का केलं जात आहे, मला वाटतं की या अंगानं आपण चर्चा करत करत पुढं जाणार आहोत। मला असं वाटतं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी 32हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या, लोकनाट्ये लिहिली, तमाशाला आपण पाहत आहोत की खूप चांगला दर्जा मिळवून दिला लालबावट्याच्या माध्यमातून, त्यांनी पोवाडे तर लिहिले, शाहिरी लिहिल्या, परंतु अण्णाभाऊ साठे जे लिहित होते ते मला असं वाटतं की कुणाच्या बाजूने लिहित होते याचं एक सागताचा ठोकताळा आपण समजून घेतला पाहिजे। अण्णाभाऊचं सगळं साहित्य जर आपण बघितलं तर साहित्य कुठल्या परंपरेमधलं आहे, अण्णाभाऊंचं साहित्य कुठली भूमिका घेत आहे, अण्णाभाऊंचं जे काही सगळं साहित्य आहे ते नेमकं कुणाच्या बाजूने बोलतं आहे,
कुणाच्या बाजूचा हुंकार आहे तो, कुणाच्या वेदनेच्या बाजूने बोलतो आहे, ती वेदना नेमका काय आहे. किंवा मी असं म्हणेन की अण्णाभाऊंनी जी काही साहित्यामध्ये विषय हाताळले ते विषय नेमका कोणाच्या बाजूने आहेत, हे चित्र जेव्हा जगाच्या पातळीवरती त्याचा अभ्यास केला जाईल तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल. खूप लोक आपण अभ्यासक आहोत, आपल्याला माहित आहे की जगाच्या पातळीवरती आज अण्णाभाऊंचा 32हून अधिक देशामध्ये अभ्यास केला जातो आहे. मला वाटतं की 70हून अधिक विद्यापीठामध्ये अण्णाभाऊंचा अभ्यास केला जातो आहे. अनेक लोक अण्णाभाऊंवरती आज पीएचड्या करत आहेत. ज्या अण्णाभाऊंना इथल्या व्यवस्थेने नाकारलं, ज्या अण्णाभाऊंनी शिक्षणाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जात असताना 1.5 दिवसाच्या शाळेनंतर ही शिक्षणाची सगळी जी काही दरवाजा आहे ती त्यांच्यासाठी बंद झाली, ते अण्णाभाऊ आज जगाच्या पातळीवरती अभ्यासाचा विषय होत आहेत. हे नेमका कशामुळे होत आहे, काय नेमका या पाठीमागचं कारण आहे, मला वाटतं की याचं आपण एकदा शांत पद्धतीने चिंतन केलं पाहिजे. तसंच बाबासाहेबांचं आहे, महात्मा फुलेंचं आहे, शाहू महाराजांचं आहे. या देशामध्ये 2 परंपरा राहिलेल्या आहेत आपल्याला असं दिसून येत आहे. एक जी एक प्रतिगामी परंपरा आहे, दुसरी एक पुरोगामी परंपरा आपल्याला दिसून येते. पुरोगामी परंपरेमध्ये मग तथागत बुद्धांचा पासून ते अगदी त्याच्या अगोदर काही मिथकांचा विषय केला तर बळीराजापासून आपण थोडंसं पाठीमागं जेव्हा जायला लावू तेव्हा तिथंपासून ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगाच्या पातळीवरती जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कार्ल मार्क्स, लेनिन ह्या सगळ्यांचा पण आपल्याला मला वाटतं की विचार करायला पाहिजे. कारण मी मगाशी त्या विषयाच्याकडे यायचा प्रयत्न करत होतो की अण्णाभाऊंचा आणि मग बाबासाहेबांचा किंवा जे काही महामानव वंचिताच्या बाजूने उभा राहिले, जे मानव कष्टकऱ्यांच्या बाजूने उभा राहिले, ज्या माणसांनी, ज्या महामानवांनी इथल्या सर्वसामान्य माणसाच्या बाजूनं भूमिका घेऊन इथली जी काही वर्ण व्यवस्था असेल, जाती व्यवस्था असेल, इथली प्रतिगामी जी काही एक माणसाला माणूस म्हणून नाकारल्याने जी काही एक शक्ती आहे त्यांच्या विरोधात आव्हान उभा करण्याचं काम केलेलं दिसून येतं. आणि मग ते महामानव जगाच्या पातळीवरती त्यांचं एक नेतृत्व वैचारिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, सगळ्या सांस्कृतिक अंगानं पण उभा राहिलेलं आपल्याला दिसून येत आहे. मी मगाशी म्हणत होतो की अण्णाभाऊंचं या देशामध्ये कौतुक होत नाही आहे तर ते रशियामध्ये होतंय, तर का होत आहे. तर मला वाटतं की हे मांडत असताना पहिल्यांदा ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे की भारतामध्ये जात व्यवस्था आहे, भारतामध्ये वर्ण व्यवस्था आहे, भारतामध्ये नीच उच्चताचा जो काही संघर्ष आहे तो आहे, भारतामध्ये अस्पृश्यांचा तो आणि सवर्ण आणि यांचा एक मोठा संघर्ष आहे. तर या पार्श्वभूमीवरती अण्णाभाऊ कुठल्या जातीत जन्मले, कुठल्या वर्णामध्ये जन्मले, अण्णाभाऊ वर्गाच्या पातळीवरती जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते कुठल्या वर्गामध्ये म्हणजे आहेरेमध्ये जन्मले का नाहिरेमध्ये, तर नाहिरेमध्ये जन्मलेले अण्णाभाऊ हे इथं कितीही गुणवत्तेच्या पातळीवरती उच्चांक गाठणारे असले तरी त्यांचं कौतुक भारताच्या पातळीवरती होत नाहीये, पण जगाच्या पातळीवरती रशियामध्ये होतंय. त्याचं एकमेव कारण असं आहे की तिथं जात नाही आहे. मला वाटतं की जात वास्तव हे एक भयानक वास्तव या देशामधलं आहे. त्या जातीनं, त्या धर्मानं, त्या वर्ण व्यवस्थेनं इथल्या प्रत्येक लढणाऱ्या माणसांवरती आपल्याला अन्याय केलेला दिसून येतो आहे, त्यांचा संघर्ष नाकारलेला आपल्याला दिसून येतो आहे, त्यांची मानवतावादी भूमिका नाकारलेली आपल्याला दिसून येते आहे. म्हणजे ते जे करत होते, ते ज्या बाजूने करत होते ते इथल्या व्यवस्थेला सतत ह्या ठिकाणी धोकादायक वाटलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणून आपण जेव्हा अण्णाभाऊंच्या या सगळ्या रशियामध्ये पुतळ्याचं जे काही अनावरण झालं त्याचा संदर्भ घेऊन जेव्हा चर्चा करायला लागतो, त्या निमित्तानं जेव्हा भारताच्या जाती व्यवस्थेवरती चर्चा करायला लागतो तेव्हा असं आपल्याला लक्षात येतं की भारतामध्ये ही जी जात व्यवस्था आहे ती जात व्यवस्था खतरनाक पद्धतीनं पुढे आलेली आहे. जातीय शोषण, धार्मिक शोषण आणि लैंगिक शोषण. मला वाटतं की इथं जात म्हणून होणारं एक भयानक मोठं शोषण आहे, धर्म म्हणून होणारं एक मोठं शोषण आहे आणि लैंगिकतेच्या पातळीवरती पुरुष प्रधान संस्कृतीच्या माध्यमातून स्त्रियांचं होणारं शोषण ही एक मोठी प्रक्रिया आहे. त्यामुळं स्त्री सत्ताक पद्धतीचं सगळं रूपांतर जेव्हा पुरुष सत्ताक या सगळ्या प्रक्रियेमध्ये झालं तेव्हापासून स्त्रियांचं स्त्री म्हणून होणारं शोषण हा एक वास्तव मुद्दा आपल्याला दिसून येतो आहे. मग आपण समजून घेऊया की जगामध्ये बाबासाहेबाला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखलं जातं. अण्णाभाऊंचा म्हणजे अण्णाभाऊ रशियामध्ये गेले, रशियामध्ये गेल्यानंतर तो किस्सा कदाचित मला वाटतं की तुम्हाला सर्वांना माहीत असणार आहे. तो किस्सा असा होता की त्या असेंब्लीमध्ये तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे तिथं भाषण करायला रशियामध्ये गेलेले होते आणि त्याच्या अगोदर अण्णाभाऊ तिकडे जाऊन आलेले होते.
त्यांचं साहित्य जगभर पोचलं गेलेलं होतं. जगाच्या पातळीवरती अण्णाभाऊंचं साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये वाचलं जात होतं. आणि त्याच काळामध्ये माझा रशियाचा प्रवास हे एक मोठं जगाला एक वेगळ्या पद्धतीने दिशा देणारं प्रवास वर्णन अण्णाभाऊंचं या ठिकाणी आलेलं होतं. आणि त्या पार्श्वभूमीवरती रशियामध्ये जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू गेले तेव्हा आपल्याला लक्षात येईल की तिथे एका पत्रकारांनी सहज प्रश्न छेडला की अण्णाभाऊंवरती बोला. खरं तर तेव्हा पंडितराव जे नेहरू होते, पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांना अण्णाभाऊबद्दल फारसं माहीत नव्हतं. पण ते पंतप्रधान होते. ते म्हणले की अण्णाभाऊ हा काय जाता जाता बोलायचा विषय नाहीये. हा किस्सा मला वाटतं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर ते म्हणले ठीक आहे, आपण संध्याकाळी त्यावरती सविस्तर बोला. आणि मग जेव्हा हे सगळं तिथं घडलं तेव्हा मग पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी लगेच तिथनं इकडे भारतामध्ये फोन लावला. आणि हे कोण आहेत अण्णाभाऊ साठे वगैरे वगैरे. खरं तर त्या दिल्लीमध्ये पण कुणाला काही कळलं झालं, कारण लोक चळवळीमध्ये असणारा हा माणूस प्रशासकीय क्षेत्रामध्ये तितका प्रसिद्ध असेलच असं नाहीये. त्याच्यामुळं अण्णाभाऊंचा सगळी चर्चा सुरू झाली वगैरे वगैरे. आणि मग तेव्हा यशवंतराव चव्हाण तिथं होते आणि ते म्हटले की अरे साठे म्हणजे महाराष्ट्रातले. मग यशवंतराव चव्हाणांना विचारा. ते म्हणले वगैरे अण्णाभाऊ हो माझ्या ओळखीचे आहेत वगैरे वगैरे. आणि मग तिथून सगळी ती अण्णाभाऊची माहिती जवाहरलाल नेहरू पंडितरावांना पंतप्रधानांना दिली गेली. आणि ती दिल्यानंतर तिथं ते बोलले. आणि भारतात आल्यानंतर ते असं म्हटले की अण्णाभाऊ साठेंना मला भेटायचं आहे. तुम्ही समजून घ्या, आत्ताच जर माझ्यासारखा लेखक असेल किंवा आणखी आपल्यासारखे अनेक लोक आहेत, त्यांना जर पंतप्रधानांनी असं म्हटलं की मला अण्णाभाऊंना भेटायचं आहे किंवा त्या लेखकाला मला भेटायचं आहे, तेव्हा आपण मला वाटतं की सकाळीच उठू आणि रेल्वेचा रस्ता पकडू किंवा जो काही साधन आहे ते घेऊन भेटायला जाऊ. पण तो अण्णाभाऊ किती स्वाभिमानी होते. अण्णाभाऊ किती उंचीच्या पातळीवरती विचार करत होते. अण्णाभाऊने किती स्वाभिमान जपला होता. ते असं म्हणाले, पत्रकार आले की अरे जवाहरलाल पंतप्रधान तुम्हाला भेटू इच्छित आहेत. तेव्हा ते असं म्हणाले की पंतप्रधानांना माझ्या झोपडीमध्ये वाखून यावं लागेल. किती मोठा स्वाभिमान. तेव्हा हा मुद्दा तिकडे पंतप्रधानाकडे गेला आणि ते म्हणले की एवढ्या प्रतिभावंत साहित्यकाच्या घरी वाकून जायला मला काही आनंद होईल, मला आवडेल. हा किस्सा जरा आपण समजून घेतला तर मग असं लक्षात येईल की अण्णाभाऊ हे किती मोठे स्वाभिमानी विचार करणारे लेखक, विचारवंत, साहित्यिक, कलावंत होते हे आपल्याला समजून येईल. आणि मग त्या रशियामध्ये अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण होतं आहे. आणि भारताच्या पातळीवरती मात्र भारतरत्न पुरस्कार अण्णाभाऊंना द्यायला पाहिजे ही भूमिका गेली कित्येक दिवस घेतली जाते आहे, परंतु हे सरकार त्यांना देत नाही. अहो फडतूस जी बाई कुठली जिने बाबासाहेबांचं गाणं म्हणायला नकार दिला, त्या बाईला या ठिकाणी खरं तर महिलांचा आपण सन्मान करणारे लोक आहोत. मग ती बाई यासाठी निषेधार्ह आहे की ती असं म्हणाली की मी जर बाबासाहेबांचं गाणं म्हटलं तर माझ्या कंठाना विटाळ होईल. इतकी मनुवादी व्यवस्था इथं काम करते आहे, इतकी ब्राह्मणी व्यवस्था इथं काम करते आहे. आणि त्या ब्राह्मणी व्यवस्थेला, त्या मनुवादी व्यवस्थेला प्रस्थापित लोक तर मदत करतातच, पण आमच्यातले पण काही लोक, दलाल लोक या ठिकाणी त्यांच्या सोबतीला जाऊन उभा राहतात. हे या देशातलं एक वास्तव सत्य आहे, लक्षात ठेवा. म्हणजे अशा एका स्त्रीला भारतरत्न दिला जातो जो खूप मोठा, तो तेंडुलकर नावाचं एक प्रकरण आहे जो कधीही देशासाठी खेळला नाही, तो फक्त स्वतःचं करिअर करण्यासाठी खेळला. त्या खेळाडूला भारतरत्न दिला जातो. असे कितीतरी आपल्याला नावं घेता येतील की त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जातो. पण अण्णाभाऊ इतक्या उंचीचे साहित्यिक असताना, इतके मोठं त्यांचं योगदान साहित्याच्या क्षेत्रामध्ये असताना, इतक्या काय आपण म्हणू की वेगळ्या पद्धतीचं, म्हणजे जगभर ज्यांच्या अण्णाभाऊंच्या साहित्यावरती 9हून अधिक चित्रपट निघाले, हे देशातलं एक अपवादात्मक उदाहरण आहे. अशा पार्श्वभूमीवर अण्णाभाऊंना मात्र भारतरत्न पुरस्कार दिला जात नाहीये. त्याचं कारण पुरस्कार देणारे जात मानसिकतेतनं विचार करतात. मला वाटतं की ही जात मानसिकता भारताला लागलेली कीड आहे, ती आपण शांत पद्धतीने समजून घेतली पाहिजे. म्हणून भारताच्या पातळीवरती अण्णाभाऊंचा सन्मान होत नाही आहे की जो जगाच्या पातळीवरती होतोय. आपण थोडंसं या निमित्तानं आणखी विश्लेषण करत थोडंसं पुढे जायचा प्रयत्न करूया. प्रयत्न यासाठी करायला पाहिजे की रशियामध्ये स्वागत होत असताना मला असं वाटतं की ती कोणाच्या हस्ते झालेलं आहे. म्हणजे भारतामध्ये अण्णाभाऊंच्या विचारांना विरोध करणारे लोक, बाबासाहेबांच्या विचारांना विरोध करणारे लोक, महात्मा फुलेंच्या विचारांना विरोध करणारे लोक, छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांना विरोध करणारे लोक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखील
रयतेच्या वेगळ्या पद्धतीने मांडणी करणाऱ्या विचारांना, बुद्धांच्या विचारांना विचार करणाऱ्या लोक आणि त्यांचे प्रतिनिधी त्यांच्या हस्ते त्या पुतळ्यांचं अनावरण होत आहे आणि आमचेही काही महाभाग तिथं पंक्तीला जाऊन बसतायत. हे पण मला वाटते की याचं पण एक विश्लेषण व्हायला पाहिजे. का झालं असं? अण्णाभाऊंचा सच्चा वारिसदारांना किंवा अण्णाभाऊंची योग्य पद्धतीने भूमिका घेऊन जाणारा एखादा माणूस तिथं का बोलवला गेला नाही या पाठीवर, किंवा का भारतानं पाठवला नाही? कारण त्यांनी काही भारताला कळवलं होतं, महाराष्ट्राला तुम्ही एक प्रतिनिधी कुणीही पाठवा. तर इथल्या त्या यंत्रणेनं, जे मनुवादाचं समर्थन करणारी यंत्रणा आहे, जे भांडवलशाहीचं समर्थन करणारी व्यवस्था आहे, जे ब्राह्मणशाहीचं समर्थन करणारी व्यवस्था आहे, जी जातीचं आणि धर्माचं समर्थन करणारी व्यवस्था आहे, त्यांनी प्रतिनिधीच असा पाठवला की जो सतत अण्णाभाऊंच्या समतावादी विचाराला विरोध करणारा होता. तो पण माणूस का गेला? त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये एखाद्या महामानवांचे विचार जेव्हा तुम्हाला पचनी पडत नाही आहेत, विरोध करूनही संपत नाही आहेत, राजकारण करूनही त्या माणसाला किंवा त्या विचारांना किंवा त्या महामानवांना संपवता येत नाही, असं जेव्हा होतं तेव्हा आपण हे राजकारण समजून घेतलं पाहिजे की त्या माणसाला गिळंकृत करण्याची, त्या माणसाला आपल्या झोपडीमध्ये घेण्याची किंवा आपल्या कवेमध्ये घेण्याची किंवा आपल्या बाजूनं करण्यासाठीची एक प्रक्रिया करण्याचं एक नवं षडयंत्र, एक नवं राजकारण या ठिकाणी घडलं जात आहे. असं काय नाही झालं की अण्णाभाऊंच्या ह्या पुतळा अनावरण समारंभासाठी मायावतीनं का नाही बोलवलं गेलं, ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेबांना का नाही बोलवलं गेलं, जोगेंद्र साहेब कवाडेंना का नाही बोलवलं? मी म्हणतोय रामदास साहेब आठवले जे आहेत मंत्री, ते तर सत्तेत आहेत, त्यांना का नाही बोलवलं गेलं? हे समजून या राजकारण. त्याचं कारण असं आहे की यांच्यापासूनही त्यांना धोका वाटतो. हे कितीही त्यांच्या वलचणीला जाऊन काही लोक बसत असले तरीही ते त्यांना सतत अंतरावर ठेवूनच एक राजकारण करतात. हे राजकारण आपण शांत पद्धतीनं विचार करणाऱ्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. विचार करायचं म्हणजे काय करायचं, राजकारण समजून घ्यायचं म्हणजे काय घ्यायचं, सांस्कृतिककरण समजून घ्यायचं म्हणजे काय करून घ्यायचं. आज जेव्हा आपण समजून घ्या की हे जे काही एक हिंदुत्वाचं नवं प्रकरण महाराष्ट्राच्या पातळीवरती सुरू आहे, तर मला असं वाटतं की हिंदुत्वाच्या नावावरती एक सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करण्याची एक नवी प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये सुरू झालेली आहे. म्हणजे काय झालेलं आहे, तुम्ही काय खावं हे ते ठरवणार, तुम्ही काय प्यावं हे ते ठरवणार, तुम्ही कधी झोपावं, कधी उठावं, तुम्ही टीव्हीवरती काय बघावं, कशा पद्धतीच्या मालिका बघाव्या, सोशल मीडियावर तुम्ही काय बघावं, पेपरमध्ये काय बघावं. मला वाटतं की हे असं एक सांस्कृतिक दहशतवादाचं नवं राजकारण या देशाच्या पातळीवरती सुरू झालेलं आहे आणि त्यातूनच मग हे काय जे लोकशाहीला आव्हान निर्माण होण्याची प्रक्रिया आपल्यासमोर येऊन उभा राहिलेली आहे. संविधान बदलाच्या निर्मितीची प्रक्रिया तर ऑलरेडी सुरूच झालेली आहे. कारण तुम्हाला माहित असेल की या देशामध्ये अलगतावादी पद्धतीने विचार करणारं एक संघटन जे आता 2025ला त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे देशाच्या एकूण समतावादी विचाराला एक मोठा धोका या निमित्तानं निर्माण झालेला आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या प्रतिक्रांतीला वाट मोकळी करून द्यायची असेल, ती प्रतिक्रांती पुन्हा या देशामध्ये घडवायची असेल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाला पर्याय निर्माण करून द्यायचा असेल, तर पहिल्यांदा ते काय करत आहेत, एक सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करत असतानाच तुमची जी काही समतावादी विचारसरणी आहे, तुमचे जे काही महामानव आहेत, त्यांचे विचार आहेत, त्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं गल्लत करण्याचं काम शांत पद्धतीनं इथं केलं जात आहे. म्हणजे आता ह्या सगळा गणपतीचा विषय आपण बघितला. अरे काय ते भयानक, किती साले आमचीच पोरं तिथं जात आहेत, त्यांना दारू दिली जाते, सगळी साधनं पुरवली जातात आणि ते बेधुंद होऊन या ठिकाणी हिंदुत्ववादाच्या एकूण सगळ्या प्रक्रियेमध्ये नाचताना दिसत आहेत, त्यांच्या हातचं भावलं होताना दिसत आहेत. मला वाटतं की हे भयानक आहे, हे खतरनाक आहे. हे जे काही आहे, तुमचेच लोक तुमच्या विरोधात उभा करायचे, तुमचेच लोक तुमच्या अंगावरती पाठवायचे आणि मग त्याच वेळेस या देशाच्या ज्या काही शासकीय यंत्रणा आहेत, मग ते इथली न्यायव्यवस्था असेल
हिथली जी काही पत्रकारिता माध्यमाची व्यवस्था असेल. म्हणून खरं तर मी बहुजन संघटक या सर्वच टीमचं मनापासून कौतुक करतो, स्वागत करतो की काही मूलभूत विषयावरती आज हे महाराष्ट्राच्या पातळीवरती चर्चा घडवून आणतायत. महत्वाच्या विषयाला न्याय द्यायचा प्रयत्न करतायत. माणसाच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावरती भाष्य करू पाहतायत. म्हणून आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये ह्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. हे जे काय करतायत त्यांच्यासोबत उभा राहून त्यांना पाठबळ दिलं पाहिजे. मग ते पाठबळ आर्थिकतेचं असेल, शेअर करण्याचं असेल, त्यांच्यासोबत उभा राहण्याचं असेल, त्याचा प्रचार करण्याचं असेल. जे म्हणून आपल्या बाजूनं विचार करतायत, जे म्हणून आपल्या बाजूनं काहीतरी नवं मांडायचा प्रयत्न करतायत, जे आपल्या बाजूचं, कष्टकऱ्यांच्या बाजूचं, उपेक्षितांच्या बाजूचं, दलितांच्या, आदिवासींच्या, सर्वसामान्य माणसाच्या बाजूनं काहीतरी बोलायचा प्रयत्न करतायत, बोलतायत, संवाद घडवून आणतायत, त्यांच्या विषयाला वाचा फोडायचं काम करतायत, न्यायिक भूमिका घेण्याचं काम करतायत. मला असं वाटतंय की मोठ्या मनानं आपण त्यांच्यासोबत उभा राहण्याची भूमिका या ठिकाणी पार पाडली पाहिजे. नाहीतर मित्रांनो, इतिहास आपल्याला क्षमा करणार नाही. कारण आपण प्रचंड अल्प होत जाण्याच्या एका भूमिकेमध्ये चाललेलो आहोत. असं एक चित्र आपल्या समोर उभा केलं जातं आहे. परंतु मित्रांनो, हे अर्ध सत्य आहे. हे खरं आहे की आमच्यामध्ये अनेक मतभेद निर्माण केले गेलेले आहेत, अनेक गट तट तयार झालेले आहेत. अरे, हे जरी सत्य असलं तरी दुसऱ्या बाजूला नव्या पद्धतीने विचार करणारी एक नवी युवा पिढी उभा राहती आहे. वाचन प्रचंड प्रमाणामध्ये आपले लोक करत आहेत. संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात आपले लोक करत आहेत. संवाद साधायचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात आपले लोक करत आहेत. त्यामुळे या लोकांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांच्यासोबत उभा राहायला पाहिजे. सगळंच काही निराशवादी नाही आहे, सगळंच काही एकदमच संपलेलं आहे असं काही नाही आहे. लोक आजही, कारण शेवटी लोक वैतागलेले आहेत या सगळ्या प्रक्रियेला. फक्त त्यांना एकत्र करून पुढे घेऊन जाण्याची प्रक्रिया आपल्याला भारताच्या पातळीवरती करावं लागेल. निमित्त आहे अण्णाभाऊंच्या रशियामधील पुतळ्याचं अनावर करत असताना, त्याचा संदर्भ जोडत असताना भारताच्या पातळीवरती आपण काय नवं विश्लेषण करणार आहोत. मित्रांनो, आज आपण समजून घेतलं पाहिजे की इथं पहिल्यांदा भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही यांची हात मिळवणी झालेली आहे. खूप लोक मला जाता जाता म्हणतात, अहो भाजप आपला लय मोठा शत्रू आहे, मग थोडं काँग्रेसला मदत करूया. मला असं वाटतं की हा पण एक दुटप्पीपणा असलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे पर्याय तयार न करता कुणाच्या तरी वलचलीला जाऊन बसायचं. ज्यांनी सतत आपल्या महामानवांना विरोध केला, सतत आरक्षण संपवण्यासाठीच्या भूमिका घेतल्या, ते कोणीही असू देत, लक्षात ठेवा. ते सत्तेत असू देत किंवा सत्तेत नसू देत. मला असं वाटतं की त्यांचं जे काही असली चेहरे आहेत, त्यांचं जे पाठीमागचं सगळं राजकारण आहे, त्यांचं सांस्कृतिक धोरण आहे, ते आपण शांत पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. म्हणून मी मगाशी म्हटलं की आता या देशामध्ये एक नवा संयुक्तिक धोक्याचं राजकारण उभा राहत आहे. ते राजकारण असं आहे की इथली ब्राह्मणशाही आणि इथली भांडवलशाही एकत्र आलेली आहे. आणि त्याच्यामुळं जो काही धोका प्रतिक्रांतीचा आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसून येतो आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की ही सगळी सांस्कृतिक जी काय प्रक्रिया आहे ठरवून केली जाते आहे. राजकारणाचा विस्फोट केला जातो आहे. ईडीचा जो काही सगळा प्रकार चालू आहे तो आपण सगळेच जण पाहतो आहोत. परंतु माझं त्याबद्दल काहीच मत नाही आहे. कारण कोण ईडी कोणाची चौकशी करते आहे, ते एकमेकाचे जिरवत आहेत. आपल्याला दुःख मानायची काय गरज आहे? आपल्याकडे तर काहीच नाही आहे ना. तर मग आपल्याकडे काहीच नाही आहे तेव्हा आपण नवं काहीतरी उभा करायचा विचाराच्या पातळीवरती प्रयत्न केला पाहिजे. आमच्या मानवांच्या विचाराचं जे काही विकृतीकरण सुरू आहे ती रोखण्याची पण या निमित्ताने एक प्रक्रिया सुरू केली पाहिजे. सगळा सांस्कृतिक इतिहास आमच्याकडे आहे, लढ्याचा इतिहास आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आमचे हजारो लोक हुतात्मा झालेले आहेत. हा देश उभा करण्यासाठी आमचे हात या ठिकाणी राबलेले आपल्याला दिसून येत आहेत. हा देश उभा करण्यासाठी आजही आमच्या आया, बहिणी, भाऊ, बहीण सगळे लोक राबताना दिसत आहे. कष्टकऱ्यांच्या हातावरती जसे अण्णाभाऊ म्हणाले होते की ही पृथ्वी शेषाच्या नागमस्तकावरती उभा राहिलेली नसून दलित कामगार यांच्या तळहातावरती उभा राहिलेली आहे. असं जेव्हा अण्णाभाऊ म्हणतात तेव्हा अण्णाभाऊ इथल्या व्यवस्थेला धोकादायकच ठरतात. म्हणून अण्णाभाऊंचं भारताच्या पातळीवरती कधीच योग्य पद्धतीने विश्लेषण होत नाहीये. मी असं म्हणेन होऊ दिलं जात नाही. आपण पण काय करतो? आज मला सांगा ना, बाबासाहेबांना
एक पर्याय म्हणून अण्णाभाऊंना उभं करण्याचं एक नवं राजकारण जातीच्या पातळीवरती इथं सुरू आहे. किती भयानक आहे सांगा, किती धोकादायक आहे. अरे ज्या अण्णाभाऊंनी जातीअंतासाठी भूमिका घेतली, ज्या अण्णाभाऊंनी इथली जात संपली पाहिजे म्हणून भूमिका घेतली, ज्या अण्णाभाऊंनी मानवतावादी भूमिका घेतली, त्या अण्णाभाऊंना जातीत बंदिस्त करून एक नवं राजकारण, विकृतीचं राजकारण या देशामध्ये उभा केलं जाते, या देशामध्ये घडवलं जात आहे. तसंच बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये आहे. दोन प्रकारचे लोक या ठिकाणी या देशामध्ये तयार होत आहेत. ते तिकडंही आहेत आणि आमच्याकडे पण आहेत. काही लोक असे आहेत की ते काय करतायत, काय बोलायचं नाही, बाबासाहेब आमच्या रक्तात आहेत, काय बोलायचं नाही, अण्णाभाऊ आमच्या रक्तात आहेत. म्हणजे काय तुम्ही सांगायचं नाही आम्हाला, असा प्रकारचा एक नवा वर्ग आपल्या समाजामध्ये त्या बाजूलाही आणि या बाजूलाही उभा राहताना दिसून येतोय. दुसरा एक वर्ग तयार झालेला आहे. तो काय करतोय, प्रचंड वाचतोय. तुम्ही रात्री 12 वाजता जरी त्यांना उत्तर विचारलं की फकीरामध्ये काय, ते लगेच सांगा या पानावरती या ठिकाणी फकीरानं असं असं म्हटलेलं आहे, बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये या पानावरती असं. म्हणजे प्रचंड वाचन. एक विचारवंत आहे कार्ल मार्क्स नावाचा, तो असं म्हणतो, विचाराला जर कृतीची जोड नसेल तर तो विचार वांजोटा असतो, आणि कृतीला जर विचाराची जोड नसेल तर ती कृती देखील वांजोटी असते. म्हणजे विचार आणि कृती याचं जे मिश्रण या देशाच्या पातळीवरती व्हायला पाहिजे ते न आपल्याला काय होताना दिसत नाही आहे. हे या देशातलं वास्तव आहे. अण्णाभाऊंचा जगाच्या पातळीवरती गौरव होत असताना भारताच्या पातळीवरती मध्ये अण्णाभाऊ उपेक्षित राहत आहेत. याचं कारण मी मगाशी सांगितलं की इथलं सगळं जे काही सांस्कृतिक राजकारण आहे ते कारणीभूत आहे. आम्ही काय केलं, बंदिस्त करून टाकलं. आम्ही आमचं राजकारण उभाच करू देत नाही आहोत. इथल्या कम्युनिस्टांबद्दल पण बोलायला पाहिजे. खरं म्हणजे काय झालं इथल्या कम्युनिस्टांचं, अण्णाभाऊंना तुम्ही कॉम्रेड म्हणता, अण्णाभाऊंना तुम्ही मार्क्सवादी म्हणता, पण तुम्हाला खरं तर वाईट वाटायला पाहिजे, लाजा वाटायला पाहिजेत. मी शब्द मला माहित नाही, थोडा यापेक्षा मला आता दुसरा सुचत नाही आहे शब्द. अण्णाभाऊंना तुम्ही आयुष्यभर लोकलढ्यासाठी आणि चळवळीसाठी सगळं वापरून घेतलं, आणि अण्णाभाऊंच्या शेवटच्या काळामध्ये मात्र अण्णाभाऊकडे तुम्ही दुर्लक्ष करून माणसं वापरून घेण्याची ही जी काही एक संस्कृती कम्युनिस्टांनी इथे झोपासली, त्याचा परिणाम आज कम्युनिस्ट या ठिकाणी अल्पमतात गेलेले आपल्याला दिसून येत आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, या भारताच्या कम्युनिस्टांबद्दल, मार्क्सवादी भूमिका घेणाऱ्याबद्दल आपण ठोस पद्धतीनं बोललं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की अरे जे सतत भांडवलशाहीला विरोध करतात, 5 वर्ष भांडवलशाहीला विरोध म्हणत म्हणत, समाजवाद आणला पाहिजे म्हणत म्हणत मोर्चे काढतात, आंदोलन करतात, आणि जातीवादाची भीती, धर्मवादाची, धर्मांध लोकांची भीती ठेवून त्याच भांडवलशाहीला निवडून आणण्यासाठी मदत केली जाते. म्हणजे तेच भांडवली पक्ष सत्तेत यायला पाहिजे. 5 वर्ष त्यांच्या विरोधात बोंबा करणारे लोक पुन्हा त्याच भांडवलशाहीच्या विकासासाठी मदत करतायत. अशी आता या देशातल्या कम्युनिस्टांची वाईट अवस्था झालेली आहे. नेतृत्व ब्राह्मणी आहे, यात काही शंकाच नाही आहे. आणखी स्पष्ट बोलायचं झालं तर त्यांचं जानवं अजून काढलेलं नाही आहे. जात त्यांच्या डोक्यातली अजून गेलेली नाही आहे. वर्गाच्या नावावरती जात शोषणाचं विश्लेषण भारतातल्या कम्युनिस्टांना करता आलं नाही. हे एक वास्तव. मार्क्सवादाबद्दल माझा विरोध नाही आहे. जगाच्या पातळीवरती मार्क्स आमचा मित्रच आहे आणि असायलाच पाहिजे. कारण जो मानवतावादी भूमिका घेतो, शोषण संपलं पाहिजे अशी भूमिका घेतो, तो कुणीही असला, कुठल्याही जाती धर्माचा असला तरी तो आमचा आहे असं म्हणणाऱ्यातले आम्ही लोक आहोत. तर मार्क्सवादाबद्दल माझं काहीच मत असणार नाहीये. कारण मार्क्स जगाच्या पातळीवरती वर्गवादाच्या अंगानं समाजवाद यायला पाहिजे, समतावादी समाज निर्माण व्हायला पाहिजे ही भूमिका घेऊन उभा राहिला. पण भारताच्या पातळीवरती जेव्हा मार्क्सवाद आला तेव्हा तो वर्ण आला. वर्ण म्हणजे तुम्हाला कळलं असणार आहे, वर्ण आला म्हणजे कसा आला. वर्ण आला आणि तो खाली झिरपताना मात्र त्यांचे जे काही त्या ब्राह्मणशाहीचे अंश आहेत ते नेस्तनाबूत करण्यामध्ये इथल्या कम्युनिस्टांना यश आलं नाही. हे वास्तव आपण पुन्हा एकदा नव्यानं मांडायला पाहिजे, बोलायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे.
तुम्हाला माहित असेल वंचित बहुजन आघाडीबद्दल कदाचित 1000 मतभेद असतील आपले, असायला पण पाहिजेत. मतभेद असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. पण मध्ये जेव्हा वंचित बहुजन आघाडीनं एक माहोल तयार केला, एक वातावरण तयार केलं, तेव्हा आम्ही इथल्या कम्युनिस्टांना असं म्हटलं, अरे बाबांनो, तुम्ही काय करा, वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्या. ह्या एकही बहादूर पुढे नाही आला. का नाही आला? त्यांना भांडवली व्यवस्थेचं समर्थन करणाऱ्या इथल्या काँग्रेस सरकारला समर्थन देण्यात इंटरेस्ट तयार झाला. त्यांना समर्थन दिलं त्यांनी. मी म्हटलं अरे एक निवडून जाऊ दे, पण इथलं आंबेडकरीवादी राजकारण आणि मार्क्सवादी राजकारण किमान एकत्र येईल आणि एक नवं मिश्रण तयार होईल. त्याही वेळेस कम्युनिस्ट बाबासाहेबांच्या विरोधात उभा राहिले आणि मधल्या काळात देखील त्याच आंबेडकरांच्या विरोधामध्ये हे कम्युनिस्ट उभा राहिलेले आपल्याला दिसून येत आहेत. कारण काय असेल? जात. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली तुम्हाला जाती अंताची भूमिका कळलीच नाही. हा एक वास्तव मुद्दा आपण या निमित्तानं मांडला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, भारतातले कम्युनिस्ट आणि जगातले कम्युनिस्ट यामध्ये पण फरक आहे. रशियामध्ये कम्युनिस्ट राजवट आहे, म्हणून त्यांनी अण्णाभाऊचं कौतुक केलं, म्हणून त्यांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण केलं. पण तिथल्या कम्युनिस्टांना वर्ग माहीत आहे, जात माहीत नाही. आणि आमच्या भारतातल्या कम्युनिस्टांना जात माहीत आहे, पण ते तरीही वर्गांताचं सोंग घेत आहेत, जाती अंताबद्दल बोलत नाहीयेत. आणि त्यामुळं जाती अंतावरती बोलायचं नाही आहे, कारण ते आजही त्यांना धोक्याचं वाटतं आहे. म्हणून ते बाबासाहेबांच्या आंबेडकरवादी राजकारणाच्या विरोधात सतत भूमिका घेताना आपल्याला दिसून येत आहेत. बघा ना, पॅरिट ब्युरोमध्ये सगळं नेतृत्व बघा, किती टक्के तिथे उच्चवर्णीय लोक आहेत कम्युनिस्टांमध्ये, किंवा सगळ्याच ठिकाणीशी बघा ना. मला वाटतंय की अण्णाभाऊंची उपेक्षा करण्यामध्ये, अण्णाभाऊला न्याय देण्यामध्ये कम्युनिस्ट देखील तितकेच कमी पडलेले आहेत, हेही वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. पण लहुजी वस्तादाबद्दल वगैरे तो जरा सोडून टाकू आपण, तो काय थोडासा लय हार्ड विषय आहे. महात्मा फुले तर काय हे स्वीकारणारच नाहीत. त्यांना काय बाबासाहेबांनी स्वीकारतात यासाठी की बाबासाहेबांनी किमान पातळीवरती घटना लिहिलेली, आता घटने संविधानाच्या मार्गावरती चालणं ही गरजेची गोष्ट आहे, म्हणून ते बाबासाहेबांचं नाव घ्यायचा प्रयत्न करतात. पण नाव ते पण घेतात. नाव इथली RSS असणारी जी काही प्रतिगामी मोठी फोर्स आहे, ते पण नाव बाबासाहेब फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात. इथले बीजेपीवाले पण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात. इथले काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, शिवसेनावाले, हिंदुत्ववादी लोक देखील फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात. पण मला असं वाटतं की नाव कुठल्या हेतून घेतलं जातं, नाव घेताना पोटात काय असतं, ओठावर काय असतं, यातून पण एक नवं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे. मी म्हणेन, मी खूप वेळा भाषण करताना बोलतो आहे की खरं तर हा खूप लोकांना राग येतो. माझा राग येतो म्हणजे अरे तुम्ही असं कसं काय म्हणताय, तुम्ही जातीचं विश्लेषण काय करताय. पण मी म्हणत असतो, या देशामध्ये जेव्हा जेव्हा दलित असतील, ओबीसी असतील, महिला असतील, कष्टकरी लोक असतील, शेतकरी असतील, यांच्यावरती अन्याय झाला, अत्याचार झाला, तेव्हा पहिल्यांदा धावून कोण आले बघा? इथलं आंबेडकरवादी राजकारण करणारे, आंबेडकरवादी समाजकारण करणारे लोक पहिल्यांदा रस्त्यावरती आलेले आपल्याला दिसून येत आहेत. त्या टायमाला प्रस्थापित राजकारणामधला माणूस फक्त निषेधाची फार तर भूमिका घेतो, परंतु त्या लढ्याची भूमिका घेत नाही आहे. हे इथलं जात वास्तव आपण शांत पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. जेव्हा घटना बदलाची प्रक्रिया सुरू होईल किंवा त्या पद्धतीचं एक नवं राजकारण होईल, तेव्हा मी असं म्हणेन, मग इथं बहीणजी मायावती असतील, ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर असतील, मान्य जोगेंद्र कवाडे साहेब असतील, मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेब असतील, किंवा जे कुणी असतील जे आंबेडकरवादी राजकारणाची भूमिका घेऊन काम करतायत. मतभेद आहेत, काही चुका होत आहेत त्यांच्याकडनं, काही लोक प्रस्थापित नावेमध्ये जाऊन बसलेले आहेत, तरी देखील त्यांना आपण आपल्याकडे बोलवण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. आपण त्यांना बोलवलंच नाही, दबावच टाकला नाही, तर आहे त्यापेक्षा जास्त ते वाहत जातील. त्यामुळं मी मगाशी म्हटलं की हे लोक पहिल्यांदा त्याच्या विरोधात किमान पातळीवरती भूमिका घेतील, पण
इथलं मनुवादी ब्राह्मणशाहीचं समर्थक असणारं सरकार देशातला असू दे किंवा राज्यातला असू दे ते भूमिका घेणार नाही. उलट मी असं म्हणेन हसण्याची आणि बघण्याची भूमिका ती घेतील. आपलं राजकारण उभा करूया, आपलं समाजकारण उभा करायचा प्रयत्न करूया. आपले म्हणणारे जे जे कोणी लोक असतील त्यांना आपल्या कवेत घेण्याचं काम करूया, त्यांच्याशी संवाद साधूया, त्यांच्याशी बोलूया. त्यांच्या मतभेदातले जे काही मुद्दे असतील ते थोडंसं बाजूला ठेवायचा प्रयत्न करूया. पण होणारं नवं आपल्या बाजूचं राजकारण मोडून काढण्यासाठी प्रयत्न करू नका मित्रांनो, बंधू भगिनींनो. त्याचं कारण असं आहे की आम्ही काय करतो आहोत. म्हणजे मी मगाशी म्हटलं, या देशातलं जात वास्तव असं आहे की लढणाऱ्या माणसाच्या विरोधामध्ये तुमच्याच जातीतले लोक उभा केले जातात. म्हणजे माथंग आणि बौद्धामध्ये संघर्ष उभा केला जातो, ओबीसी आणि दलितामध्ये संघर्ष उभा केला जातो, मराठा वर्सेस बौद्ध असा संघर्ष उभा केला जातो. पण मित्रांनो, इतिहासामध्ये एक उदाहरण असं सांगा की इथं संघर्षामध्ये, जाती संघर्षामध्ये सर्वसामान्य माणसाच्या बाजूने उभा राहून लढ्यामध्ये मेलेला किंवा हुतात्मा झालेला उच्च वर्गातली काही मोजकी नावं मला सांगा. ती नावं आपल्याला मिळणार नाही आहेत. कोण मरतं यामध्ये, कोणाला टार्गेट केलं जातं. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मध्ये 3 जानेवारीची जी दंगल घडली कोल्हापूरमध्येच आम्ही लोक होतो. माझ्यासह 180 लोकांना जवळपास 75 दिवस त्यांनी तुरुंगात ठेवलं होतं. त्यावेळेस किती मोठा अपप्रचार केला, किती म्हणले काय 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 काय. अरे 395 गुन्हे दाखल केले. म्हणजे काय, एक एटीएम फोडलेला आहे आणि त्यातले 500 रुपये गेलेले आहेत. मला कळत नाहीये, एटीएम फोडणारा माणूस 500 रुपये कसं घेऊन जाईल, सगळंच पैसे घेऊन जाईल ना. परंतु 395 सारखे गुन्हे दाखल केले. त्याचं कारण लढणाऱ्या माणसांसोबत या ठिकाणी हे व्यवस्था नेहमी अन्याय करत राहताना आपल्याला दिसून येते आहे. त्याच टायमाला दोन्ही बाजूनी संघर्ष झाला. सरकारनं तिकडले गुन्हे मागे घेतले, परंतु दलित, बौद्ध, आदिवासी या लोकांवरती गुन्हे मात्र पाठीमागे घेतलेले नाहीयेत. त्याच्यावरती देखील आपल्याला बोलावं लागेल, संघर्ष उभा करावा लागेल. मला माहित आहे मी खूप गोष्टी बोलायचा प्रयत्न करतो आहे, कारण अण्णाभाऊंचा जगाच्या पातळीवरती जेव्हा सन्मान होतो तेव्हा भारतात का होत नाही आहे याचं विश्लेषण करत असताना हे काही मुद्दे आपण समजून घेतले पाहिजे. आजही बाबासाहेबांचा द्वेष का केला जातो, आजही महात्मा फुलेंच्या विचारांचा द्वेष का केला जातो, आजही शाहू महाराजांना बदनाम का केलं जातं, आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर हितली वर्ण व्यवस्था टिकवण्यासाठी धर्माचा एक विरोधक म्हणून ती प्रतिमा का उभा केली जाते, आजही त्या बसवण्णाला बसवेश्वर करण्याची प्रक्रिया का केली जाते. आजही जगाच्या पातळीवरती आमचे पंतप्रधान जेव्हा जातात तेव्हा म्हणतात मी बुद्धांच्या राष्ट्रातनं आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर बुद्धाला नवा अवतार म्हणण्याची भूमिका घेत आहेत. हे का होत आहे, हे राजकारण का घडवलं जात आहे. मला वाटते की याचा शांत पद्धतीनं आपण विचार करण्याची गरज आहे. नवं तत्वज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्यातले मतभेद थोडेसे बाजूला ठेवले पाहिजेत. मी खूप वेळा म्हणत असतो, आपल्या हृदयातला ओलावा थोडासा वाढवूया, आपल्या हृदयाच्या सीमा थोड्याशा वाढवूया. त्यामध्ये जे जे आपले असतील, 1000 चुका झाल्या तरी त्याला पदरात घेऊन पुढे घेऊन जायची भूमिका आपण पार पाडूया. आम्ही आमच्याच विरोधात उभा राहतो आहोत. आम्ही शत्रूवर बोलण्यापेक्षा मित्रावर बोलण्यामध्ये आपल्याला फार इंटरेस्ट तयार झालेला आहे असं आपल्याला दिसतो आहे. म्हणजे आपली चर्चा काय होते, त्या गटाचा किती बाद आहे, तो किती बाद आहे, पण तो त्याच वेळेस अख्खा देश अदानी आणि अंबानीच्या हातात जातो आहे. महाराष्ट्राला एक खूप मोठा प्रोजेक्ट गुजरातमध्ये जातो आहे. आजच्या पोरांना हाताला काम नाही आहे. आजही तुम्हाला माहितीसाठी सांगतो, 40% लोक 2 वेळचं जीवू शकत नाहीत. ही ह्या देशाची अवस्था आहे. म्हणजे किती भयानक वास्तव या देशामध्ये आहे हे समजून घ्या. शेतकरी आत्महत्या करतायच, प्रश्नच नाही आहे. परंतु हितला दलित, हितला बौद्ध, इथला संघर्ष करणारा माणूस
आज खतम केला जातो आहे, त्याला मारण्याची भूमिका पार पाडली जाते आहे आणि आवाज मात्र कुठूनच निघत नाही आहे. निषेधाच्या भूमिकेत आपण जातो आहोत. बातमी छापून येण्यापुरतं काम करण्याची भूमिका आपण पार पाडतो आहोत. आमच्यातच लोक पेरतो आहोत. आमच्यातला एखादा पुढे जात असेल, नवी मांडणी करत असेल, तर पहिल्यांदा ती मांडणी खोडून काढण्याचं काम आपण करायला लागतो. आमच्या विचारवंताचा खूप प्रचंड म्हणजे घोळच आहे, गोची एकदम मोठी काय होतं लोचाच झालेलं आहे. ते एकतर काही बोलत नाहीयेत आणि जे काही चालू आहे ते पुरस्कार मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. त्यांनी फक्त मोठे मोठे प्राध्यापकाचं मी बघतोय, अरे 1.5 2 लाख रुपये पगार घेतायत आणि भाषणाला बोलवलं तर गाडी खर्च द्या म्हणतात, मानधन द्या म्हणतात. व्यावसायिक कलाकार तयार झालेले आहेत आणि वास्तववादी काम करणाऱ्या कलाकार मात्र पाठीमागं जातो आहे. चमकेस पद्धतीची दुनिया इथं पण आमच्याकडे तयार, लोक पेरले जात आहेत. अनिल मामाने बोलतोय, अनिल मामानेच्या विरोधात षडयंत्र करा. राहुल खांडेकर बोलतायत, त्यांच्या विरोधात षडयंत्र करा. सर्वजित बनसोडे बोलतायत, त्यांच्या विरोधात षडयंत्र करा. बाळासाहेब आंबेडकर बोलतायत, त्यांच्या विरोधात षडयंत्र करा. म्हणा ते बीजेपीचे हस्तक आहेत, म्हणा ते काय बी टीम आहे, काय जे म्हणायचं आहे ती म्हणा. आणि मग आम्ही त्या सगळ्या साच्यामध्ये जातो आणि आम्ही आमचं एक नवं नुकसान करून घेतो. मायावतीबद्दल बोला, मायावती ब्राह्मणीचे काय म्हणतो, ब्राह्मणशाहीचे समर्थक झालेत, करा प्रचार. अरे किती खतरनाक पद्धतीनं आपण पण त्या सगळ्या गोष्टीला सहमत होतो आणि रस्त्यावरती चर्चा करतो, पुस्तकं लिहितो, लेख लिहितो. साला चापकानं ठोकलं पाहिजे असं माझं मत तयार झालेलं आहे या असल्या सगळ्या नपुसक विचारवंतांना. साला एक तर काम काही करत नाहीयेत. सॉरी म्हणजे काय आता शेवटी एक आतली तळमळ येतेच ना बाहेर. कामाच्या नावानं बोंबा बोंब आणि चर्चा मात्र जगाच्या पातळीवरच्या. ह्यांना सन्मान द्या, पुरस्कार द्या. मी बघितलंय 500 रुपये देण्यासाठी 10 वेळा घराकडे बोलवतात, घरात झोपलेला असतात, दरवाजा उघडत नाहीयेत. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते, इन पढे लिखे लोगों ने मुझे धोखा दे दिया. जगाच्या पातळीवरती अण्णाभाऊंचा सन्मान होतो आहे, जगाच्या पातळीवरती बाबासाहेबांचा सन्मान होतो आहे आणि भारतात मात्र ते उपेक्षित ठेवतायतच, पण आम्ही देखील त्यांना उपेक्षित ठेवण्यासाठी हातभार लावतोय की काय, याचं पण एक नवं विश्लेषण, याची पण एक नवी चर्चा वारंवार व्हायला पाहिजे असं माझं मत तयार झालेलं आहे. काय लिहिलं अण्णाभाऊंनी? अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या बघा, अण्णाभाऊंचा फकीरा बघा, अण्णाभाऊंच्या सगळ्या कथा बघा, अण्णाभाऊंच्या सगळ्या लढणाऱ्या नायिका सतत या व्यवस्थेच्या विरोधात मिळेल ते हत्यार घेऊन उभा राहताना आपल्याला दिसतायत. त्या महिलांचा, त्या लढणाऱ्या स्त्रियांचा आदर्श घेऊन किती महिला आज उभा राहत आहेत याचं पण एक नवं विश्लेषण आपण करायला पाहिजे. म्हणजे मी चळवळीत काम करणार, माझ्या बायकोला सगळं व्यवस्थित आहे, तिला समतावादी आहे, पण आपण तिला बाहेर काढणार नाही आहे. हे पण म्हणजे आपण बोलत असतो आंबेडकरवादी, आपण बोलत असतो बौद्ध पद्धतीनं, आपण बोलत असतो बुद्धांच्या मार्गाचं, परंतु व्यवहारात मात्र म्हणजे आपण प्रतिकात्मक बौद्ध आहोत, आपण प्रतिकात्मक परिवर्तनवादी आहोत, आपण प्रतिकात्मक संघर्षवादी आहोत. पण आपल्या मेंदूमध्ये तो हिंदुइझम जो बसलेला आहे तो अजून निघत नाही आहे. हे पण वास्तव आपण या निमित्तानं बंधू आणि भगिनींनो समजून घेतलं पाहिजे. आम्ही आमच्या बघा ना किती लोक आजही आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात सांगतो, आमचे काही मित्र आहेत जे प्रचंड मोठं धम्माचं काम करतायत, गावागावामध्ये धम्म परिषदा घेत आहेत, कोल्हापूरमध्ये मोठ्या मोठ्या धम्म परिषदा घेत आहेत आणि त्यांची आई मात्र यल्लमाईला जाते. मी एकदा म्हटलं, अरे हे काय चाललंय, हे काय प्रकार, नाही ना माझं ऐकतच नाही. अरे जे तुमचं घरामध्ये ऐकत नाहीये तुम्हाला बाहेर सांगण्याचा काय अधिकार आहे याचं पण एकदा आत्मपरीक्षण मला वाटते व्हायला पाहिजे. नवी विचार प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे, वाद व्हायला पाहिजे, संवाद व्हायला पाहिजेत. त्यातून नवं काहीतरी सापडेल आणि एक नवा मानवतावादी विचार, संघर्षाचा विचार, क्रांतीचा विचार, बाबासाहेबांनी जे स्वप्नवादी स्वप्न बघितलेलं होतं, अण्णाभाऊंनी ज्या समाज व्यवस्थेचं स्वप्न बघितलेलं होतं, शाहू महाराजांनी ज्यासाठी संघर्ष उभा केला होता, महात्मा फुलेने जे ब्राह्मणशाही आणि भटजी आणि शेड्डीच्या विरोधामध्ये जो संघर्ष उभा केला होता, बसवनाने त्या काळामध्ये जात्यांत करून जो एक मानवतावादी लिंगायत नावाचा धर्म स्थापन केलेला होता, हा सगळा इतिहास जर आपण बघितला तर मला असं वाटतं की आज पुन्हा एकदा नवं काहीतरी विचार करण्याची गरज आहे, पेटून उठण्याची गरज आहे. नवा संघर्ष, हजारो लाखो लोक रस्त्यावरती यायला पाहिजेत. एक नवं दबावाचं राजकारण
या देशामध्ये उभा राहिलं पाहिजे, तर आणि तरच आपण या प्रतिक्रांतीचं जे काही वादळ आहे, वारा आहे, ते थोपवू शकतो. मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, भयानक आहे, फार अवघड आहे, एवढं सोपं राहिलेलं नाही. आता तुम्ही काय, मी मगाशी म्हटलं, तुमचं सगळं कंट्रोलिंग करायचं चालवलं आहे. म्हणजे ह्यांच्या सोयीनुसार कोरोना वाढतो, ह्यांच्या सोयीनुसार कोरोना या ठिकाणी कमी होतो. आरोग्याचं नवं राजकारण सुरू आहे. राष्ट्रीय इथली रेशन व्यवस्था, स्वस्त धान्य दुकानाची व्यवस्था यांनी मोडून काढली. इथं भाकरीपेक्षा मोबाईल स्वस्त झालेला आहे. इथं भाकरीपेक्षा दारू स्वस्त केली गेलेली आहे. आणि बडे लोक बडे होत आहेत, गरीब लोक गरीब होत आहेत. आजही गावागावामध्ये जात काम करताना आपल्याला दिसून येते आहे. एवढे मोठे मोर्चे निघाले, काय साध्य झालं? म्हणजे मला कळलं नाही, आरक्षण मागण्यासाठी फॉर्च्युनर घेऊन लोक येत होते. आरक्षण त्यांना मिळावं का? नक्की मिळालं पाहिजे. उलट त्यांचं कौतुक केलं पाहिजे. ज्या बाबासाहेबांनी तेव्हा आरक्षण द्यायची भूमिका घेतली, तेव्हा ह्यांनी ते आरक्षण नाकारलं, त्याला विरोध केला. आज ते लोक आरक्षण मानतायत, बाबासाहेबांना मानतायत, बाबासाहेबांचं किमान नाव घेत आहेत. मला असं वाटतंय की ही पण खूप कौतुकाची गोष्ट आहे. पण इथला आर्थिक स्तर बदलला जाऊ शकतो. इथला सामाजिक जातीयतेचा संघर्षाचा स्तर मात्र बदलत नाही, जात वास्तव बदलत नाही आहे. याचं पण एक नवं विश्लेषण व्हायला पाहिजे. मी तर म्हणेन की मुळात आरक्षणच बंद करण्याची प्रक्रिया सुरू होत असताना आरक्षणाची लढाई का छेडली जाते आहे, त्या पाठीमागचं राजकारण काय आहे हे पण समजून घेतलं पाहिजे. निमित्त आपण बोलतो आहोत अण्णाभाऊंच्या मॉस्कोमधील पुतळ्याचं अनावरण. आणि त्या पार्श्वभूमीवरती जेव्हा भारताच्या पातळीवरती आपण विचार करतो, ते सगळे कांगोरे मला वाटतं की आपण समजून घेतले पाहिजेत. त्याची एक नवी मांडणी आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे. खरं तर मी खूप वेळा म्हणत असतो, मी बाय बर्थ आंबेडकरवादी नाही आहे, मी बाय चॉईस आंबेडकरवादी आहे. इथल्या प्रत्येकाने आंबेडकरवाद समजून घेतला पाहिजे, फुलेवाद समजून घेतला पाहिजे, शाहूवाद समजून घेतला पाहिजे, मार्क्सवाद देखील समजून घेतला पाहिजे, लेनिनवाद समजून घेतला पाहिजे. जगाच्या पातळीवरती मानवतावादी भूमिका घेऊन संघर्ष करणारे जे जे कुणी असतील, मग ते नेल्सन मंडेला असतील, जे जे कुणी असतील, ते आमचे असणार आहेत. त्यांचा आणि आमचा श्वास एक असणार आहे. हे एक नवं राजकारण, व्यापकतेचं राजकारण आणि संघर्षाला पुढे घेऊन जाणारं राजकारण आपण उभा केला पाहिजे, उभं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या सोबत उभा राहिलं पाहिजे, त्यांच्या मदतीला आपण धावून गेलं पाहिजे. तरच बंधू आणि भगिनीनो, एक नवं आंबेडकरवादी राजकारण, एक नवं समतावादी राजकारण, एक नवं मानवतावादी राजकारण आपण उभा करू शकतो. नाहीतर आज ठीक आहे ना, मग चाललंय सगळं, जे व्हायचं आहे ते होतं आहे, जे घडायचं आहे ते घडतं आहे. अनेक लोक क्षणार्धात इकडं तिकडं हिकडं मला कळत नाही आहे, माझ्या लक्षात येत नाहीये. कालपर्यंत जे लोक स्वतःला सेक्युलर म्हणून घेत होते, धर्मनिरपेक्ष म्हणून, अहो ते काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष महाराष्ट्राचे, अरे फाटदेशी तिकडे गेले ना. मला कळत नाही का रात्रीमध्ये माणूस सेक्युलरचा धर्मवादी कसा काय होऊ शकतो? तर हे पण राजकारण समजून घेतलं पाहिजे. सत्तेच्या राजकारणामध्ये विचार दुय्यम असतो. म्हणजे मी मागच्या वेळेस एकदा म्हटलं होतं, मी फार जरा बोलताना खूप लोकांना आवडत नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सत्तेसाठी टोकाचे विरोधक. हा सगळा इतिहास माहित आहे. ज्या दलितावरती अन्याय अत्याचार झाले, ते हात कुठल्या राजकीय पक्षाचे होते हे जगजाहीर आहे. मी बोलत नाही, लक्षात ठेवा. असे टोकाचे विरोधातले 2-3 लोक एकत्र आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. आम्ही काय करतोय? सत्तेची बोंब. साध्या एका प्रश्नावरती लढायचं असेल तरी एकत्र येत नाही. इतका इगो आमच्यात ठासून भरलाय, लक्षात ठेवा. अरे किती गोष्टी का आपण झालेलो. आमचा मित्र आम्हाला आमचा मित्र वाटत नाही आहे. आमचा समविचारी
पक्ष संघटना आम्हाला जवळचे वाटत नाही आहेत, तर ते आम्हाला जवळचे वाटत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेसाठी टोकाचे विरोधक जेव्हा एकत्र येतात तेव्हा अरे आमच्यात कसले मतभेद आहेत, काही मतभेद नाही आहेत. आम्ही देखील एक नवं आंबेडकरवादी राजकारण उभा करायचं असेल तर पुन्हा एकत्र येऊन एक व्यापक भूमिका घेतली तर आणि तरच आपलं भविष्य हे थोडं कुठंतरी सुंदर आणि चांगलं असणार आहे, लक्षात ठेवा. नाहीतर मग आपण काय अल्पमत अल्प होत चाललेलोच आहोत. मग निराशवादी होतो आपण. हे काही नाही आहे, काही घडणार नाही आहे, आता काय सगळं त्यांचं चालू आहे, ग बसलेलं बरं, डोक्याला ताप नको आमच्या, माझं बरं चाललंय ना, मला घर आहे गाडी आहे, माझं चांगलं चाललंय, कशाला डोक्याला ताप. असं जर एक विचाराची नकारार्थी प्रक्रिया सुरू झाली तर लढणाऱ्या माणसांचा खूप मोठा प्रॉब्लेम तयार होणार आहे. मित्रांनो, विचार करूया. खूप मोठ्या एका अशा दोलायमान अवस्थेमध्ये आपण येऊन उभा राहिलेलो आहोत. एका बाजूला भीड, एका बाजूला आड, कुठेही पडलो तरी आपण खड्ड्यातच जाणार. अशा एका सिच्युएशनमध्ये इथल्या संघर्षवादी चळवळी एका टप्प्यावरती येऊन उभा राहिलेली आहेत. प्रश्नावरती लोक जमा करणं फार सोपं असतं. मी खूप कम्युनिस्ट लोकांना म्हणत असतो, तुम्ही प्रश्न घेता, मोर्चे काढता, आंदोलनं काढता, लोक मोठ्या प्रमाणात येतात, मोर्चा निघतात, आणि ते जेव्हा त्यांच्या वस्तीत जातात, ते मिलमध्ये असतात तेव्हा कामगार असतात, त्यांच्या वस्तीत जातात तेव्हा ते जातीचे होतात. त्यांचं प्रबोधन करण्याची प्रक्रिया इथल्या कम्युनिस्टांनीही केली नाही आणि आम्ही तर अजिबात करतच नाही आहोत, लक्षात ठेवा. अरे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये 2014 मध्ये जेव्हा हे सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा काय केलं, सगळ्या चित्रपट निर्माते, सगळे मालिका तयार करणारे डिरेक्टर वगैरे यांच्या सांस्कृतिक मिटिंगा घेतल्या आणि लोकांना काय दाखवायचं याची एक व्यूहरचना आखली. आज बघा ना, सगळ्या मालिका तुम्ही बघा, आपण अण्णाभाऊंचा जगाच्या पातळीवरती, बाबासाहेबांचा जगाच्या पातळीवरती सन्मान होतो आहे आणि भारतात का होत नाहीये याचं विश्लेषण करत असताना ह्या सगळ्या सांस्कृतिक गोष्टी पण मांडायचा प्रयत्न करतोय. मी विषयाला अजिबात सोडून देत नाही, लक्षात ठेवा. पण अण्णाभाऊंना भारतरत्न मिळत नाही आहे, अण्णाभाऊंच्या साहित्याची चर्चा इथं केली जात नाही आहे. इथं तो जो काही शिवाजी महाराजाचं विकृती पद्धतीनं इतिहास मांडणारा जो काही एक दाढीवाला होता त्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळतो आहे आणि इथल्या लढणाऱ्या माणसांना मात्र काहीही मिळत नाही आहे. हे समजून घ्या. राजकारण बाबासाहेबांचा सन्मान होत नाही, अण्णाभाऊंचा सन्मान होत नाही. अरे साधा पुतळा बसवायचा असेल तरी आम्हाला मोर्चे आंदोलने करावे लागतात. त्याच टायमाला जगामध्ये ह्यांच्या काय म्हणतो की ज्ञानाचं कौतुक होतं आणि ह्या देशामध्ये त्या ज्ञानाची उपेक्षा होती. त्याची ही कारण मीमांसा आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं कारण असं आहे की आम्ही काय झालेलं आहे, आमच्या जगण्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात दिलेला आहे. त्याला काय वाटेल, त्याला काय म्हणायचं आहे माझ्याबद्दल, त्याचं मत काय आहे माझ्याबद्दल, या पद्धतीनं आपण आपल्या जगण्याची व्यूहरचना करतो. म्हणजे मी कसं जगावं हे ठरवण्याचा अधिकार या देशाने माझ्या हातातून हिरावून घेतलेला आहे. हे वास्तव प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आज घडताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे मी कसं जगावं ते ठरवणार. अनिल मामानेनी मोर्चा काढायचे की नाही ते ठरवणार. अनिल मामानेनी कुठं भाषण करायचं ते ठरवणार. अनिल मामानेनी किती स्पष्ट बोलायचं, किती क्रांतिकारी बोलायचं, किती स्पष्ट बोलायचं हे ते ठरवणार. आणि अनिल मामाने काय म्हणणार, जाऊ दे ते लफडं नको, डोक्याला ताप, शांत जगूया, चांगलं जगूया, असं अनिल मामानेची विचार प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे. याचं एक नवं सांस्कृतिक दहशतवादाचं राजकारण या देशामध्ये उभा केलं गेलेलं आहे आणि त्या जाळ्यात आपण अलगदपणे अडकलेलो आहोत. म्हणजे मी मगाशी म्हटलं, आम्हाला आमच्या मित्रावरती बोलण्यामध्ये काय म्हणतो की खूप मस्त वाटतं, चर्चा होते, भारी वाटतं. शत्रूवर आपण जात नाहीये. आपण इथल्या मोदीजींच्या राजकारणावरती आपण बोलत नाही आहे. त्या कन्हैया कुमारचं एक मला बोलायलाच पाहिजे. मला कळलेलं नाहीये, एवढा मोठा लढवून येतात, एवढं सगळं आम्ही हे करू ते करू असं म्हणत फाटदेशी यार खासदारकी मिळणार म्हणून गेलो ना तिकडे पोरग ते. आणि आम्ही काय करतो, तो लय भारी असा विद्यार्थी असायला पाहिजे. जात सत्तेशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. जात सत्ता पाहिजे म्हणून काम करते. ते आमच्याकडे पण येतात, ते
नेतृत्व स्वीकारूनच येतात. मी मागच्या वेळेस मी म्हटलं होतं की बाळासाहेबांचं जेव्हा वंचितांचं राजकारण सुरू झालं तेव्हा मी म्हटलं होतं की दलिताचं नेतृत्व मान्य करणारा एक फ्रंट जर ह्या देशामध्ये उभा राहत असेल तर त्यांचं कौतुक आपण केलं पाहिजे. पण तो काय झालं, पहिल्यांदा वंचितच्या विरोधामध्ये भूमिका घेण्यासाठी आमच्याच वेगवेगळ्या गटाला उभं करण्याचं काम इथल्या स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या सेक्युलर म्हणणाऱ्या लोकांनी केलं. का केलं? मायावतीला महाराष्ट्राच्या पातळीवरती बघा ना, म्हणजे मायावतींनी राजर्षी शाहू महाराजांना जगात नेलं. त्या मायावतीला महाराष्ट्रात आपण येऊ दिलं नाही. का येऊ दिलं नाही? धोका. कारण हे जे काही वोटिंग आहे, मतदान आहे, ते मतदान हलता कामा नये, ते मतदान डिस्टर्ब होता कामा नये, यासाठी मुस्लिमांना उभा करायचं, हिंदुत्वाची भीती घालायची. ते तुमच्यासोबतच राहणार. ओबीसींचं काय, ते त्यांचा प्रॉब्लेमच आहे सगळा. तिथंपर्यंत आपण जातच नाही आहोत. आपण पण थोडी आत्मटीका करायला पाहिजे की प्रबोधनाच्या पातळीवरती आपण व्यापक होत नाही आहोत. आपण संकुचित होतो आहोत. पहिल्यांदा आपल्या पण डोक्यामध्ये जात येते आहे. आपण पण जातीच्या अंगाने विचार करतो आहोत. भाषणाला कुणाला बोलवायचं याचे नावं जेव्हा काढतो तेव्हा पहिल्यांदा आपल्या जातीच्या लोकांची नावं निघतात. सांस्कृतिक कार्यक्रमाला गाणी बोलवायला कुणाला बोलवायचं, पहिल्यांदा आपलं असं आपण पण सुरू केले ना. अण्णाभाऊंचं पण काय झालं, आता ते सगळे मांग 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 मातंग सगळे एकत्र यायला लागले, अण्णाभाऊ की जय म्हणायला लागले. मग काय करायचं, आपण तिथं जायचंच नाही. बाबासाहेब सांगायचंच नाही. मी खूप वेळा जिथं जिथं भाषणाला जातो तिथं मी सांगत होतो असतो की अण्णाभाऊंचा फोटो जर तुमच्या घरात असेल तर अण्णाभाऊंचे आजोबा म्हणून बाबासाहेबांचा फोटो देखील तुमच्या घरात असायला पाहिजे. हे बोलत नाही होत आपण अण्णाभाऊंचा फोटो घरात लावत नाही आहोत. आपण अण्णाभाऊंच्या सगळ्या गोष्टीचं कौतुक करत नाही आहोत. किती चॅलेंजिंग आहे ना माझा. अनेक आता कोल्हापूरमध्येच तुम्हाला सांगतो मी, कोल्हापूरमध्ये काल साखर वाटा आणि पेढे वाटपाचा कार्यक्रम घेतला. सगळे मातंग फक्त एकत्र आले, काहीच बौद्ध एकत्र आले. बौद्धांना का करावं वाटलं नाही अण्णाभाऊंचं कौतुक होत असेल तर, तसंच मातंगांना पण होत आहे. शिवाजींना तर मराठ्यांनी वाटूनच घेतलेलं आहे. महामानवांचं जातीमध्ये त्यांच्या विचारांना बंदिस्त करण्याचं एक नवं जे काही इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं टाकलेलं राजकारण आहे, त्या सगळ्याचे काही डावपेच आहेत, त्या डावपेचामध्ये आपण अडकलेलो आहोत, अडकत चाललेलो आहोत. मला वाटतं की ही श्रृंखला मोडली पाहिजे. मला माहित नाही मी किती वेळ बोलायचं आहे, का तर मी असं बोललो तर रातभर बोलेन, कारण आपल्याला काय बोलायची सवयच आहे. कारण आपण चर्चा करत असतो, डिबेट करत असतो. इथं खूप लोक ऐकताना दिसत आहेत. तुम्हाला विनंती आहे की शेअर करा. हे लोक जे काम करतायत त्यांच्यासोबत उभा राहण्याची भूमिका घ्या, त्यांना मदत करा. आपले लोक जिथं जिथं काम करत असतील त्यांच्यासोबत आपण ठाम पद्धतीनं उभा राहिलं तरच आपलं राजकारण उभा राहू शकतं. मी मगाशी म्हटलं की अण्णाभाऊंचं सगळं साहित्य, बाबासाहेबांचं सगळं साहित्य हे मानवतावादी भूमिका घेत घेत माणसाला क्रांती तत्वाकडे घेऊन जाणारा आहे. माणसाला खुलं करणारा आहे. माणसाचं जे काही एक मेंदू भ्रमिश, खरं तर मी खूप वेळा म्हणतो असतो, भारतातल्या काय म्हणेन की 90% लोक मनोरुग्ण केले गेलेले आहेत इथल्या धर्म आणि जातीचं विष पाजून. लक्षात ठेवा. अरे काय मला कळतच नाही, माणूस जाती आणि धर्माच्या बाहेर जाऊन विचारच करत नाहीये. आणि जे विचार करतायत ते वेडे समजले जात आहेत. असं एक खतरनाक परिस्थिती आपण होऊन निर्माण केलेली आहे. थोडंसं बदलूया. हे सगळं थोडंसं आपण नव्यानं समजून घेऊया. इथलं जात वास्तव, इथलं धर्मकारण, इथलं राजकारण, इथलं लैंगिक शोषण, इथली सगळी जी काही विभिन्नतावादी जी काही सगळी लोक आहेत यांना बाजूला ठेवून एक एकोप्याचं, जोडणारं, मन जोडणारं, चळवळी जोडणारं, विचार जोडणारं, आपल्या सगळ्या भूमिका जोडणारं एक नवव्यापकतेचं राजकारण जर आपण उभा करू शकलो तर मला खात्री आहे की आपण एक नवा विचार करणारा क्रांतिकारी, मी म्हणेल क्रांतिकारी असू नसू दे, चला पुढे बघू आपण ते, पण किमान मानवतावादी भूमिका घेणारा
एक सज्जनवादी फ्रंट आपण उभा करू शकलो तर मला असं वाटते की आपल्या येणाऱ्या ज्या काही पिढ्या आहेत त्या थोड्याशा चांगल्या पद्धतीने जगतील. अन्यथा काय आहे पाठीमागं कॉर्पोरेट जगामध्ये नवी जात व्यवस्था आलेली आहे. नवं एक गुलाम करण्याची साधनं तुमच्या हातात दिली गेलेली आहेत. 100 रुपयेमध्ये त्या मोबाईलवरती तुम्ही रात दिवस काहीही बघत बसा. तुम्हाला सगळं म्हणजे तुम्ही लढायला उभा राहणार नाही. तुम्ही संघर्षवादी बनणार नाही. तुम्ही काय म्हणतो की आपल्याच सगळ्या जगण्याच्या प्रक्रियेतनं बाहेर येणार नाही. अशा पद्धतीचं एक चंगळवादी जग इथल्या भांडवलशाही आणि मनुवादी व्यवस्थेनं निर्माण करून ठेवलेलं आहे, तयार करून ठेवलेलं आहे. अशा काळामध्ये आमचं राजकारण करणारे, आमच्या बाजूचं राजकारण उभा करू पाहणारे, हजार मतभेद असली तरी त्यांच्यासोबत मैत्री करून, त्यांच्यासोबत मतभेदाचे विषय टाळून संवादाची भूमिका जर आपण घेऊ शकलो, मी तर खरं असं म्हणेन या देशामध्ये आंबेडकरवादी राजकारण करणारे जे चेहरे आहेत, अगदी मायावती असतील, बाळासाहेब असतील, जोगेंद्र कवाडे सर असतील, जे कोणी असतील खालीपासून वरपर्यंत, त्यांच्या एकोप्याचं एक नवं राजकारण या देशामध्ये सुरू व्हायला पाहिजे. कारण ज्या महामानवांचा विचार घेऊन आपण काम करतो आहोत, ज्या अण्णाभाऊंचा विचार घेऊन आपण काम करतो आहोत, ज्या बाबासाहेबांचा विचार घेऊन आपण काम करतो आहोत, ज्या महात्मा फुलेंचा विचार घेऊन आपण काम करतो आहोत, ज्या शाहूराजांचा विचार घेऊन आपण काम करतो आहोत, ज्या बसवण्णांचा, बुद्धांचा, गॉर्गी जे आपले म्हणून संत तुकाराम असतील, वारकरी परंपरा असतील, जगाच्या पातळीवरती आणि भारताच्या पातळीवरती शहीद भगतसिंग असतील, किंवा मी असं म्हणेन मार्क्स असतील, लेनिन असतील, स्टॅलिन असेल, जे कोणी लोक असतील, जे लोक इथल्या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये, ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये, हुकुमशाहीच्या विरोधामध्ये उभा राहणारे जे लोक असतील त्यांनी एकत्र येऊन एक नवा संवाद सुरू केला पाहिजे. आणि भारताच्या पातळीवरती मी असं म्हणेन एक नवं फुले शाहू आंबेडकरी, बुद्धांना आणि शिवाजी महाराजांना सोबत घेणारं, जाती अंताच्या पुढं, जातीच्या पुढं जाऊन विचार करणारं, धर्माच्या पुढं जाऊन विचार करणारं, मी असं म्हणेन की लिंगाच्या, पंथाच्या पुढे जाऊन विचार करणारं एक नवं राजकारण या निमित्तानं जर आपण उभा करू शकलो तर येणारा काळ एक नवा आशावादी स्वप्न घेऊन या ठिकाणी उभा राहील. कारण आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की जगाच्या पातळीवरती आमच्या महामानवांचं कौतुक होत आहे. जगाच्या पातळीवरती आमचा महामानव आणि त्यांची पुस्तकं, त्यांचे साहित्य, त्यांचा संघर्ष, त्यांचा विचार पोचला जातो आहे, तिकडं कौतुक होत आहे. आणि आम्ही मात्र त्यांना जातीत बंदिस्त करत आहोत. मी काल 200 लोक साखर वाटायला आलेले होते. त्यातल्या मी लोकांना सहज भाषण करताना विचारलं की बाबांनो, अण्णाभाऊंची पुस्तकं, एक पुस्तक वाचणाऱ्या माणसाने हात वर करावं. मला वाईट वाटतं, 200 लोकांपैकी फक्त 7 लोकांनी हात वर केला होता. म्हणजे आपण अण्णाभाऊंना डोक्यावर घेण्याची प्रक्रिया करतो, बाबासाहेबांना डोक्यावर घेण्याची प्रक्रिया करतो. पण हे महामानव जेव्हा डोक्यात जातील आणि डोक्यातनं ते हृदयात येतील, हृदयातून तुमच्या ओठावर येतील, त्या दिवशी एक नवी क्रांतीची ठिणगी पेटल्याशिवाय राहणार नाही. हा देश हुकुमशाहीच्या उंबरठ्यावरती उभा आहे. या देशामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकर असतील, या देशामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे असतील, या देशामध्ये गौरी लंकेश असतील किंवा डॉक्टर M कलबुर्गी असतील, यांना खतम करण्याचं म्हणजे तुम्ही आमचं ऐकत नसाल, तुम्ही सर्वसामान्य माणसाच्या बाजूने बोलत असाल, धर्माच्या, देवाच्या, जातीच्या याच्या विरोधात बोलत असेल तर आम्ही तुम्हाला खतम करू. मग ते शरीरानं पण आणि तुमच्या सगळ्याच अस्तित्वावरती उठू, अशी एक नवी हुकुमशाहीवादी, एक झुंडशाही जोपासणारी एक नवी प्रक्रिया या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माजलेली आहे, आपल्याला असं दिसून येते. लक्षात ठेवा, ही ठेचायची असेल, ही रोखायची असेल, आमच्या महामानवांचे विचार विकृत होऊ द्यायचे नसतील, आमच्या लोकांच्या हत्या होऊ द्यायच्या नसतील, तर मित्रांनो आपण सावध झालं पाहिजे. आपण जागेपणाने विचार केला पाहिजे.
आपण विवेकवादी पद्धतीने विचार केला पाहिजे. आपण वस्तुनिष्ठ पद्धतीने, विज्ञानवादी पद्धतीनं, आणि सगळ्यात महत्वाचं मनामध्ये माणुसकीचा ओलावा ठेवून विचार करण्याची प्रक्रिया केली पाहिजे. आम्हाला माणसं जोडायची आहेत, आम्हाला विचारानं माणसं जोडायची आहेत, आम्हाला मानवतावादी भूमिका घेऊन माणसं जोडायची आहेत, आणि एक समताधिष्ठित माणसाच्या विकासाचं, माणसाचं जगणं सुंदर करणारं, या देशाचं जगणं सुंदर करणारं, इथला एकूण भूतलावर जो मानव आहे त्याचं जगणं सुंदर करण्यासाठीची एक नवी भूमिका घेऊन एक नवं राजकारण उभा करावं लागेल. मी मगाशी म्हटलं, जगाच्या पातळीवरती महामानवांचा विचार पेरला जातोय, कौतुक होत आहे. रशियाचं स्वागत करायला पाहिजे. जगात ज्यांनी ज्यांनी आमचे महामानव उचलले, ज्यांनी ज्यांनी तिथं त्यांचे पुतळे बसवले, त्यांच्या नावानं लायब्ररी तयार केल्या, म्हणजे बाबासाहेबांना तर सिम्बॉल ऑफ नॉलेजच म्हटलं जातं, प्रश्नच येत नाहीये. तर त्यांचं कौतुक करत असताना या देशामध्ये ते उपेक्षित राहता कामा नयेत. त्यांच्या विचाराची उपेक्षितता होता कामा नये. त्यांना अपमान होईल किंवा त्यांच्या विचाराला कुठेतरी तळी जातील, त्याच्या संघर्षाला तळी जातील. त्यांनी जी भूमिका घेतली होती अखिल मानव जातीच्या बदलाची, त्या भूमिकेला तडे जातील. अशा पद्धतीचं वागणं आपण टाळलं पाहिजे आणि एक नवं सुंदर विश्व करण्याच्या लढाईमध्ये आपण उतरलं पाहिजे. एवढंच या निमित्तानं आपल्याशी बोलतो. संवाद साधत असताना स्वाभाविक आहे काही गोष्टी इकडं तिकडं जातील. माझ्या विचाराशी अनेक लोक कदाचित सहमत नसावेत असं माझं मत आहे. मी तर असं का म्हणावं की माझंच सगळं अंतिम आहे? माझंच अंतिम असण्याचं काही कारण नाही आहे ना. मीही एक विचार करणारा माणूस आहे. या विचारामध्ये आणखी तुम्ही भर घालावी आणि महामानवांचं जे एक जातीमध्ये बंदिस्त करण्याचं एक नवं जातीय राजकारण सुरू झालेलं आहे ते थांबवावं. त्याचं कारण असं आहे, महामानवांना तुम्ही जर जातीत बंद केला तर तुमच्या गावकुसाबाहेरच ते राहतील. गावाच्या वेशीवर येऊन नवा क्रांतिकारी विचार, त्यांचा मानवतावादी विचार कुठंतरी बंदिस्त होण्याच्या प्रक्रियेला आपण पण मदत केल्यागत होईल. ते थांबवूया आणि एक नवं सुंदर जग उभा करूया. मी बहुजन संघटकच्या सर्व टीमचं मनापासून कौतुक करतो. मला वाटते माझी 5वी का 6वी वेळ आहे तुम्ही या निमित्तानं बोलायला बोलवता. मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. मी रोज रस्त्यावर असतो, वास्तववादी बोलायचा प्रयत्न करतो. कदाचित माझे संदर्भ थोडेसे मागं पुढे होऊ शकतात, पण माझी पाठीमागची भावना समजून घ्या, माझी तळमळ समजून घ्या आणि एक नवं राजकारण, एक नवं आपल्या बाजूचं म्हणतोय मी, परत सांगतोय, लक्षात ठेवा, एक नवं या देशाचं जे काही एक हिंदू राष्ट्र बनवण्याची जी काही एक कन्सेप्ट आहे, ती जे एक हिंदू राष्ट्र बनवण्याचं जे काही एक नवं काय म्हणतो की हुकुमशाहीच्या समर्थकाचं एक प्रयत्न चालू आहेत, त्याला रोखणारी या देशामध्ये एकमेव शक्ती आहे, ती मध्ये आंबेडकरवाद्यांची. लक्षात ठेवा, त्या आंबेडकरवादाचं एक नवं राजकारण आपण कृपया एकत्र येऊया, संवाद करूया आणि नवं विश्व उभा करूया. जय भीम, धन्यवाद.